कुठे त्यानंतर स्टार टेनिस वर्ल्डचे सर्वे सर्वा टिंकूजी लोभी किशोरजी धुले सार्थक या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. कॅमेरामॅन पुंडलिकजी शिंगोले यांचं देखील कौतुक करूयात आणि त्यानंतर नवीन हा सितारा स्टार टेनिस वर्ल्डमध्ये घडवण्यासाठी नुकतंच दाखल झाला नयन त्याचं देखील कौतुक करूयात. पहिलाच बॉल अतिशय खराब. खराब बॉलची पूर्तता केली आहे पंच. बॅट कट आहे. इट्स ओके. इथून चिन्ह समजून आले नव्हते पंच सांगत असताना बॅट कट. वन बाउंडचा इशारा दिलाय. खराब बॉलवरती इथून मात्र निर्धाव चेंडूला हे देखील क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही पाहताय. दुसरा बॉल कमबॅक करत असताना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. पहिल्या बॉलमध्ये टप्पा सापडला नव्हता. दुसऱ्या बॉलमध्ये योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना ओव्हर नंबर 1 मध्ये भास्करला आपण पाहताय. नेक्स्ट मॅच पलसझरी आणि त्यांच्या अगेन्स्ट अंबेरपाडा. टॉस तर जिंकलाय पलसझरी टीमनं कारण उशिरानं पोहोचला या स्पर्धेमध्ये. अंबेरपाडा संघ आणि 3 बॉलची पॅनल्टी घेऊन त्यांना उतरावं लागेल. खरं तर या स्पर्धेचा नियम आहे 2 बॉलची पॅनल्टी. पण तू खूपच उशिरानं या स्पर्धेमध्ये दाखल झाला अंबेरपाडा संघ आणि त्याचमुळे त्यांना 3 बॉलची पॅनल्टी अर्थातच दिली आयोजकांनी. तीन बॉल निर्धाव येत आहेत टाइम लाईन वरती. बॉल नंबर 4 अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतोय बॉल. पॅड वरती बॉल आदळतोय. निर्धाव चेंडू आहे. 1 मोर डॉट बॉल. लगातारचा चौथा निर्धाव बॉल येत असताना धावफलकावरती धावसंख्या अजूनही उभारलेली नाहीये बॅटिंग करणाऱ्या वाशिवली टीमनं. टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय स्वीकारला. किमान 30-35 पर्यंत थांबवण्याचा मानस ठेवला कर्णधारानं आणि त्या माणसेला खऱ्या अर्थानं सत्यात उतरवत असताना बॉलिंग मार्कवरती भास्करला आपण पाहतोय. भास्करचा बॉल. 4 बॉलचं प्रेशर. इथून प्रेशर क्रिएट झाला होता. फिल्डरनं केली आहे मिस्टेक. जीवनदान मिळत असताना या मॅचमध्ये प्रवीण या बॅटरला. 4 निर्धाव बॉलचं प्रेशर होतं. 5व्या बॉलमध्ये रिलीज स्ट्रोक खेळला होता परंतु टायमिंग आणि इथे खऱ्या अर्थानं ताकद यांचा मेल जुळलेलाच नाहीये आणि तिथून कॅच ड्रॉप. धावसंख्येचा श्रीगणेश होत असताना धावसंख्या आहे ती 1 बिनबाद 1. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे पॉवर प्लेच्या षटकातील. अंतिम बॉल. अंतिम बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आहे. चिक्की सिंगल इथे मात्र कंप्लीट होतीये. धावसंख्या पुनश्च एकदा 1ने पुढे जाते. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अवघ्या 2च्या घरामध्ये. निश्चितच टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय आणि तो बॉलिंगचा निर्णय स्वीकारत असताना एक दमदार सुरुवात करून दिली आहे भास्कर या गोलंदाजानं. चला स्पीडअप करा. टीम मिटिंग नकोय प्रत्येक षटकामागे. प्रत्येक षटकामागे आपण टीम मिटिंग करू नका हीच मी आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक सूचना देतोय. टायमर तर सेट केला. इथून 11 मिनिटांचा कालावधी बाकी आहे. पलसझरी आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. रुपेश बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिल्या षटकात धावसंख्या आल्या त्या केवळ 2च. त्याचमुळे आता थोडा प्रेशर आहे बॅटिंग करणाऱ्या वाशिवली टीमकडे. भरपूर सारे निर्धाव बॉल केलाय प्रवीण. इथून त्याला आता एक कमबॅक करावा लागेल. होऊ शकतो क्रिकेटमध्ये. पहिलं षटक संत गेलंय. संयम दाखवलाय दोन्ही बॅटरनं. इथून आक्रमकता लढवय्याची भूमिका एखादा फलंदाज पार पाडेल का यावरती देखील लक्ष आहे. पहिलाच बॉल फटका अप्रतिम आहे. व्यवस्थित बॅटवरती येऊ शकलेला नाही. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक तर कंप्लीट केले. दुसरीच्या प्रयत्नात देखील यश मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोचते ती 4च्या घरामध्ये. 4 धावा धावफलकावरती.
रुपेशचे षटक आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. रुपेशचा बॉल टॅप करत असताना मिड ऑफ मध्ये जबरदस्त फिल्डिंग, इथून रन मिळणार नाहीये. धावेंसाठी संघर्ष करतोय बॅटिंग करणारा वाशिवली संघ. वारदोली संघाची गोलंदाजी फार अप्रतिम ठरते अद्याप तरी या मॅच मध्ये. रुपेशचा बॉल अप्रतिम बॉल गुडल्याच्या स्पॉट वरती हिट करत असताना डिलिव्हर्ड करत असताना बॉल रायझिंग डिलिव्हरी घेत परफ्यूम डिलिव्हरी आता आली. इथून निर्धाव चेंडू, वन मोर डॉट बॉल. भरपूर सारे डॉट बॉल पर्सेंटेज खेळत असताना या मॅच मध्ये वाशिवली संघाचे बॅटर. धाव संख्या 4 या आकड्यावरती थांबली आहे. बॉल संपले त्या षटकातील ते 3. पहिल्याच बॉल मध्ये 2 धावा आल्या, मागील 2 बॉल निर्धाव येत आहेत. 3 बॉल मध्ये धाव संख्या ती 4. जखून ठेवलंय, थांबून ठेवलंय खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये वाशिवली संघाच्या बॅटर्सना. रुपेशचा बॉल अबे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकची लाईन खराब आहे पंच सांगत असताना इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती जाऊन पोहोचताय धावा 5. 5 धावा आहेत स्क्रीनवरती आपण पाहता स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल, नो बॉलचा इशारा आलाय. वेस्ट हाईटचा हा नो बॉल. बीमरचा नो बॉल फेकत असताना बॉलिंग मार्कवरती चुकी केली आहे. खऱ्या अर्थानं मोमेंटम स्वतःकडे असताना थोडं ते हिसकावण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज आणि अशा अवस्थेमध्ये एक्स्ट्राच्या धावा मिळत आहेत. बिलवले गावचे ग्रुप ग्रामपंचायतचे योगेश दादा ठोंबरे यांना मी विनंती करतोय व्यासपीठावरती येऊन आपण आसन नसतं आपलं सहर्षमय स्वागत या स्पर्धेमध्ये. सर्व काही सुरळीत चालू होतं, इथून केलेली चुकी मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं का. इथून रायझिंग डिलिव्हरी, बाउन्सर बॉलचा उपयोग, इथून नाका वाटून जाणारा हा बॉल निर्धाव चेंडू. फ्रीटचा बॉल योग्य रीतीने हाताळलाय रुपेशनं. धावसंख्या आहे ती 7 या आकड्यावरती. बॉल संपले त्या षटकातील 4. बॉल नंबर 5 पुन्हा कट करण्याचा प्रयत्न आहे. इथून मात्र पंचांकडे व्हाईट बॉलचा कॉल होता फलंदाजाचा, परंतु इथून लाईन चांगली आहे पंच सांगत असताना आणखी एक व्हाईट बॉल येऊ शकला असता का असाच फलंदाजाचा मनामध्ये विचार होता, परंतु त्याच्या मनामधील विचार पंचांनी निश्चित दूर करत असताना आणखी एक डॉट बॉल. प्रेशरमध्ये या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना प्रवीण अक्षरशः या सत्रामध्ये तो 6 निर्धाव बॉल खेळला आहे आणि त्याच्यावरती दडपण आहे आणि या दबावग्रस्त परिस्थितीमध्ये कमबॅक करेल का बॅटर प्रवीण. फुल टॉस बॉल ऑन साईडला काऊ कॉर्नर झोनमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. दुसरीचा प्रयत्न आहे, इथून मात्र यष्टीरक्षकाच्या कडून झाली आहे मिस्टेक. रन मिळतील बघता बघता 2. पंचांचा इशारा येतोय. दुसरं षटक देखील संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोचली ती 4.90च्या इकॉनॉमीनं केवळ 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस आफ्टर 2 ओव्हर्स टीम. वाशिवली संघ या मॅचमध्ये थोडा बॅकफूटवरती आहे. इथून येणाऱ्या 2 षटकांमध्ये प्रति हल्ले चढवावे लागतील एखादा बॅलन्स टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी. दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा आल्या टोटल त्या 7. पहिल्या षटकात होत्या 2. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात साईड स्क्रीन एंड कडून. तोपर्यंत या देऊया संधी डीजे मास्टर अक्षय धुले. धावसंख्या 2 षटकात 9 आहेत. जगदीश बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 3 मध्ये. फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल करत असताना गगनभेद येतोय षटकार. धावसंख्येचा नवसंजीवनी वाढवणारा
संयोग आला इथून धावसंख्येचा षटकार. थँक्यू डीसे. दबाव निर्माण केला होता 2 षटकांमध्ये, परंतु त्या दबावाला खऱ्या अर्थानं हा थोडं रिलीज करत असताना हा स्ट्रोक येतोय बॅटर जनार्दनच्या बॅटमधून. संघर्षमय षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. बॉल नंबर 2 गुडल्याच्या स्पॉटवरती बॉल हिट केला. इथून बॅकफुटला जाऊन फ्लिकचा फटका. मिस फिल्डिंग. डीप विकेट मध्ये झाले मिस फिल्डिंग. लॉंग लेग मध्ये निघालाय बॉल. शरीराचा वेध घेत सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. अमरजी लांगे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं वा. खऱ्या अर्थानं सन्माननीय सुधाकर भाऊ घारे यांचे कट्टर समर्थक, त्यांचं खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये माननीय श्री सुधाकर भाऊ घारे यांच्या वतीनं साकारलेली स्पर्धा अर्थात देव माणूस चषकामध्ये या कट्टर समर्थकाचं देखील मनापासून आपण स्वागत करूयात. वडवली गावचे उत्कृष्ट खेळाडू निनाजी कराले यांना देखील मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपलं देखील सहर्षमय स्वागत. 19 धावा येत नव्हत्या 2 षटकांमध्ये. काय गोलंदाजी केली रुपेशनं आणि भास्करनं, परंतु त्यांच्या मेहनतीला आता थोडंसं दूर ठेवण्याचं काम केलं या षटकामध्ये. खोलात टाकला बॉल. फटका अप्रतिम आहे. अलॉंग द कार्पेट डीप स्क्वेअर लेग मध्ये एक रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होत होता परंतु इथे थांबवलंय. 2 बॅटर्सनं एकमेकांचा समतोल राखत असताना इथून रन मिळते. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. एकही गडी गमवलेला नाहीये, परंतु मागील 2 षटकाचं प्रेशर या षटकामध्ये रिलीज करण्याचं काम केलंय. टोटल 4 बॉलमध्ये 11 धावा आल्या जगदीशच्या आणि त्याचमुळे आता धावसंख्या आपण 20 या आकड्यावरती पाहतोय. इथून किमान 8 बॉलमध्ये 16-17 धावा येतील का? एक बॅलन्स टार्गेट सेट होऊ शकते या मॅचमध्ये. स्लॉटमध्ये बॅकफुटला जाऊन इथून मात्र फ्लिक करत असताना डीप फाईन लेग मध्ये संघर्ष करत होता धावांसाठी. संयमारित्या बॅटिंग चालू होती, परंतु आता इथून मात्र प्रयत्नांना यश मिळत असताना बॅटर प्रवीणच्या बॅटमधून 7 निर्धाव चेंडू डॉट खेळल्यानंतर इथून मात्र त्याच्या बॅटमधून येतोय त्याला कॉन्फिडन्स देणारा ऊर्जात्मक चौकार. निनाजी कराले यांना देखील विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं वा. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहताय स्मिथ 11 अंबेरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहताय पलसधरी. या 2 संघादरम्यानची मॅच आहे. उशिरानं पोहोचला अंबेरपाडा संघ या मॅच मध्ये, त्यामुळे टॉस विन दिला गेला खऱ्या अर्थानं पलसधरी टीमला. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय पलसधरी टीमनं. 3 बॉलची पेनल्टी घेऊन इन ॲक्शन मध्ये फिल्डिंग करावी लागेल नेक्स्ट मॅच मध्ये ती स्मिथ 11 अंबेरपाडा या संघाला. धावसंख्या आपण पाहताय 3 षटकांमध्ये 24. प्रेशर होता 2 षटकांमध्ये, परंतु त्या प्रेशरला थोडं झुगारून एक चांगली बॅटिंग 3ऱ्या षटकामध्ये जगदीशच्या विरोधात आक्रमकता दाखवली. टोटल धावा आल्या त्या 15. धावसंख्या 3 षटकांमध्ये जाऊन पोहोचली आहे ती 24 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस टीम वाशिवली संघाला आपण पाहताय. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. 3 षटकांमध्ये 24. आक्रमकतेचं षटक, हाणामारीचं षटक, आघात करण्याचं गोलंदाजावरती दबाव टाकण्याचे षटक. ओव्हर नंबर 4 मध्ये आलंय. बॉलिंग मार्क वरती राहुल. राहुलचा पहिलाच बॉल. जनार्दनचा फटका व्यवस्थित बॅटवरती नाहीये. क्षेत्ररक्षक आलाय. मिस फिल्डिंग झाली. एक तर कंप्लीट, दुसरीचा देखील प्रयत्न. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. हलकीशी मिसफिल्डिंग त्याचा फायदा घेत असताना 2 बॅटर जनार्दन आणि त्याच्या सोबत प्रवीण. धावसंख्या 2 न पुढे जाते. 26 धावा धावफलकावरती.
26 रन. इथून 5 बॉलमध्ये किमान 10 ते 15 धावांपर्यंत बघावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आहे तो पंचांचा. धावसंख्या आहे ती 27. 27 रन स्कोर कार्ड वरती आहे. कमबॅक झालंय मागील षटकामध्ये, तर त्याचा फायदा घेणं फार गरजेचं आहे. अकुटप्प्याचा बॉल, व्हॉट अ शॉट. नेत्रदीपक फटका, सौंदर्यात्मक नजराना पाठवलाय बॉल. डीप थर्ड मॅन झोन मध्ये होतोय ब्लास्ट. सीमा पार, बॉल आरपार, येतोय चौकार. अप्रतिम फटका होता. मादक सौंदर्य होते या फटक्यामध्ये. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ टेक्निकल हा फटका आपण पाहिला. बॅटर इम्प्रोवायझिंग स्ट्रोक जनार्दनच्या बॅटमधून. आणखी एका टप्प्याचा बॉल. इथे देखील पंचांचा इशारा आलाय. स्क्वेअर लेग पंच सांगत असताना ऑनफिल्ड अंपायर देखील सांगतात इट्स अ नो बॉल. दुसरा बाउन्सर होता या षटकामध्ये. पंचांचं सांगणं हेच. धावसंख्या अतिरिक्तच्या साह्याने, नो बॉलच्या साह्याने धावसंख्या 32 या आकड्यावरती पुन्हा मॅचमध्ये आलाय तो वाशिवली संघ. अडचणीत होता. 2 षटकांमध्ये अवघ्या 9 धावा होत्या. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी ठरली की विकेटची पडझड झालीच नाही या मॅचमध्ये. एक पार्टनरशिप सलामीच्या फलंदाजांनी रचली आणि त्याचाच फायदा घेत असताना या मॅचमध्ये जनार्दन आणि प्रवीण. जनार्दनचा फटका फसलाय पाठीमागे. उलट्या दिशेने झेल पकडण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉपमध्ये अडवलाय बॉल ओमकारनं. तोपर्यंत मिळाल्या सहजरित्या धावा त्या 2. एकही धाव नाही मिळवली. असं वाटलं होतं की 2 धावा मिळतील. (32 ऑन बोर्ड. लॉंग स्टॉप मध्ये बॉल गेला होता. इथून 2 ते कंप्लीट होऊ शकल्या असत्या, परंतु धावच मिळवली नाहीये. जनार्दनला स्वतःला स्ट्राईक हवी आहे. 13 बॉल मध्ये 21 या धावसंख्येवरती तो खेळतोय. 32 धावा आहे. तिथून व्हाईट बॉलचा कॉल पंचांचा. इट्स व्हाईट बॉल. 2 जमिनी समांतर आहात. धावसंख्या 1 न पुढे जाते. 33 धावा आहेत धावफलकावरती. 33 ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. किमान 2 मोठे फटके. 40 पर्यंत पोहोचला वाशिवली संघ, तर या मॅच मध्ये फाईट करू शकतो. कालच्या रात्रीमध्ये अगदी 37-38 धावा डिपेंड होत होत्या. 22-23 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी देखील दमछाक होत होती. आणि आजच्या रात्रीमध्ये पहिली मॅच तर वन साइड रित्या जिंकली. इथे मात्र फटका, व्हॉट अ शॉट. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. हवेशी वार्तालाप करत असताना लॉंग लेग सीमा पार बॉल चालाय. दॅट्स हँडसम अँड ब्युटिफुल ग्लोरियस A1 क्वालिटीचा देव माणूस चषकाचा हा देखना रुबाबदार षटकार. एकोणचाळीस धावा धावफलकावरती. बॉल नंबर 5 पुन्हा मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात. हवेमध्ये बॉल डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. सलामीच्या जोडीला तोडण्यात यश आलंय, पण तो अखेर 1 बॉलचा केलीतून शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39. फार अप्रतिम संघर्ष होता. एकदा जनार्दनसाठी जोरदार टाळ्या होऊयात, कारण संघ अडचणीत होता आणि त्याच्या बॅटमधून टोटल 16 बॉलमध्ये 27चं योगदान आलं.
थोडेसे अंतिम एका बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. राहुलचं षटक आपण पाहताय. टोटल 16 धावा आल्या त्या षटकामध्ये. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 39 आहेत. किती येतील या बॉलवरती? बागपुढे जाऊन स्वीप करण्याचा प्रयत्न. इथून शरीरभेदी हा बॉल. नॉस्ट्रेकेनचा फलंदाज पोहोचलाय. दुसरीसाठी निघाले तो थ्रोच्या धावा. इथून डीप थर्ड मॅन मध्ये अडवलाय बॉल. 2 तर कंप्लीट झाल्यात. इथून तिसरीच्या प्रयत्नामध्ये बाद होईल फलंदाज. एका षटकाचा खेळ, एका सत्राचा खेळ संपला. धावफलकामध्ये धावा आहेत त्या टोटल 41. अक्षयजी पाशीलकर यांचं आता नुकतंच आगमन झालंय. कालच्या रात्रीमध्ये लवकर घरी गेले, परंतु आज त्यांना आपण थांबून ठेवू. या अगोदर देखील नवीन स्पर्धेचा उल्लेख केला. नवीन स्पर्धा आपल्याच विभागामध्ये येते. श्री स्वामी समर्थ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये अर्थातच पलसझरी दिनांक 19, 20, 21, 22, 23 मे 2025 रोजी पलसाई पलसझरी मैदानावरती शृंखला घडवण्यात येईल. प्रथम क्रमांक 80,000 रुपये, द्वितीय क्रमांक 40, तृतीय क्रमांक 25,000, चतुर्थ क्रमांक 22,000 आणि पंचम क्रमांक 22,000 व आकर्षक चषक प्रत्येक. या स्पर्धेमध्ये कोणाला सहभाग घ्यायचा असेल या स्पर्धेचे मुख्य आयोजक नागेशजी उघडे आणि त्यांच्या समेत गौरवनाथजी वाघ, त्यानंतर दिगंबरजी ओला, या तिघांशी आपण संपर्क करू शकता या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी. दोस्ती चषक 2025 नवीन स्पर्धा याच विभागामध्ये येत्या 19 ते 23 मे या कालावधीत घडवण्यात येत आहे. 42चं टार्गेट. जशी 17ला होईल सुरुवात, जशी 42च्या टार्गेटला होईल सुरुवात. या करूयात कमेंट्री बॉक्समध्ये बदल. या ऐकूयात वासरेखोंडा विभागातील बुलंद आवाज रमेशजी भांडिलकर सर यांना. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. हॅलो, मला सेल लागतील, सेल बावड्या सेल लागतील. ये दे ना सेल, सेल उतरले सेल देख. हॅलो, तर पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आहे आणि पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धाव फलकाचा आपण विचार केला तर 41 धावा धाव फलकावरती लागल्यात. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 42 धावसंख्येची मात्र गरज असणारे विजयासाठी टीम वारदोली संघाला सलामीची जोडी वारदोली टीमची मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. रवी आणि विजय ही सलामीची जोडी रवाना झाली आहे. त्यांना 24 चेंडू 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच्यासाठी तो टार्गेट मात्र वाचवण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पहिल्या क्रमांकाचा जनार्दन पॉवर प्लेचं पहिलं षटक ओव्हर क्रमांक 1 मध्ये आलेत.
स्ट्राईक एंडला रवी आणि नॉन स्ट्राईक एंडला विजय आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज जनार्दन आलेत. त्यात आपण पाहायला गेलं तर येणारे 24 चेंडू आणि 42चा पाठलाग करायचा. मागील मॅचमध्ये देखील 42चा पाठलाग सहज केला होता. इथे देखील पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवायचा होता, पण बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. 42चा पाठलाग करायचा म्हणजे ही धावसंख्या सोपी देखील नाही आणि ही धावसंख्या कठीण देखील नाही आहे. परंतु त्या धावसंख्येला कठीण करायचं काम गोलंदाज करतात आणि त्याच्या विपक्षामध्ये ती धावसंख्या सोपी करायचं काम फक्त फलंदाज करतात. इथे देखील आता मात्र हुजबी एसटी वाकवली आहे. पहिला विकेट, पहिला हादरा टीम वारदोली संघाला भेटला जातोय. रवी हा सुदरीपाठ. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये बंडामच्या पोझिशनला जगदीशला मात्र एंटर केलं मैदानामध्ये. त्यांच्यामध्ये जबाबदारी खूप मोठी असेल आता या दोन बॅट्समॅनवरती, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्या चेंडूवरती विकेट गेली म्हणजे आता दडपण असेल आणि त्या दडपणाला झुगारून आता खेळ करावा लागेल मैदानामध्ये. जगदीश ऑन स्ट्राईक आहे, लेफ्टी बॅट्समॅन, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण मैदानाच्या आतमध्ये आता पाहू शकाल. विजय आणि जगदीश यांचं धुवंत युद्ध आपल्याला पाहायला मिळेल अपोजिट टीमवरती. लोपर पुलटा चेंडू कन्वर्ट केला 20 शेपमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देत आहेत. एक सिंगल वेगाने मात्र कंप्लीट केली त्यांनी. फिक्की देखील चांगली झाली आहे. इथे एक सिंगलच्या मदतीने श्री गणेश अकाउंट मात्र ओपन केलं जात आहे. एक धाव स्कोर कार्डवरती आपल्याला लागली जाते. 42चा पाठलाग करायचा आणि 42च्या पाठलागला सुरुवात करायची असेल तर पॉवर प्लेच्या षटकाला टार्गेट करावा लागेल वारदोली टीमला. फुलटा चेंडू होता, फक्त दिशा दिली आहे. चेस डाऊन झालाय, क्षेत्ररक्षक पलतायत फिरतायत, परंतु शेवटच्या क्षणाला इथे अडवण्यामध्ये यश देखील मिळालंय. इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीच्या प्रयत्नाला निघालेत बॅट्समन आणि इथे जरूर 3 धावा कंप्लीट 3 धावसंख्येच्या मदतीने. यस पंच देखील चेक करायला सांगतायत की विमरसाठी. यस आपण तिसऱ्या पंचांची आता मागणी केली आहे पंचांनी. तिसऱ्या पंचांची मागणी आपण पाहू शका. राकेशजी कवटे सरांना विनंती असेल आपण यावं थर्ड अंपायरसाठी. यस फेल डिलिव्हरी. इथे 3 धावा कंप्लीट 3 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 4 अंकावरती. 42चा पाठलाग करायचा आणि 42चा पाठलाग करत असताना अद्यापर्यंत 4 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत टीम वारदोली टीमच्या. इथे देखील गुडघे टेकून लगवायचा होता, परंतु थोडासा मिस टाईम फटका आपल्याला पाहायला मिळाला. 30 सुलकमळे चेंडू अडवला फील्ड केला जातोय. तत्पूर्वी निर्धाव चेंडू सांगत होते पंचांची. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेचा गोलंदाज मात्र व्यावसायिक दर्जाचा खेळ करता आपल्याला पाहायला मिळतो. अद्यापर्यंत 5 चेंडू त्यांनी फेकलेत आणि अद्यापर्यंत 4 धाबा खर्च करत असताना एक विकेट देखील संपादन केली आहे.
इथे देखील लोबर पुटा चेंडू कन्वर्ट केला मिडॉनला क्षेत्ररक्षक फंबल झाला आहे आणि लगेचच सिंगल मात्र कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला थांबवलं आहे. इथे मात्र पहिला ओव्हरचा खेळ समाप्त. ओव्हर क्रमांक 1चा समाप्तीचा खेळ झाला आहे मैदानाच्या आतमध्ये आणि धावफलकावर धावा लागल्या त्या 5 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागला त्या अध्यापर्यंत 5 धावा. आता ओव्हर क्रमांक 2ला सर्वात ते गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अशोकांना इन्व्हाइट केलंय. वारदुली आणि त्याचबरोबरीने पाहतोय आपण वाशिवली या 2 संघादरम्यान चालू असलेला सामना आपण पाहायला भेटतोय. आपण पाहू शकाल वाशिवली टीम मात्र खालापूर तालुक्यातून बिलॉंग करणारी टीम आपण पाहतोय आणि पनवेल विभागामधला वारधुली टीम म्हणजे कर्ज खालापूर पनवेल अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. आपण पाहतोय रामदासजी लोभी साहेबांचा शुभागमन झालं. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती असं नसतं वा. इथे मात्र अलॉंग द कार्पेटने डीपमध्ये लॉंगानला फिल्डर तैनात आहे. थोडंसं पंबल झालं आणि लगेचच स्ट्राईक एंडला फेकी देखील करतायत. सिंगलचा डबलमध्ये कन्वर्ट 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने फ्लाय मात्र होईल. जाऊन पोहोचतीये ती तब्बल 7 अंकावरती. पाहुण्यांची उपस्थिती मंचावरती आपण पाहतोय. अशोक मात्र गोलंदाजी मार्कवरती. हा देखील समोर चेंडू उडवला आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू जाईल का पण तो लॉंगानला केली जाते फिल्डिंग आणि तिथे मात्र एकच सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 8 अंकावरती. 42चा पाठलाग करायचा आहे असं देखील वाटलं होतं की पहिल्या सामन्यामध्ये 42 धावसंख्या सहजरित्या चेस डाऊन केली होती ती एकलव्य भिलवल्या टीमने. परंतु या मॅचमध्ये ही धावसंख्या चेस होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिली मॅच चेसिंगने सहजरित्या संघ विजय केला एकलव्य भिलवले संघाने. परंतु आता वारदुली संघ वाशिवली टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना आपण पाहायला मिळतोय. हा देखील खडे खडे पूल करायचा होता टापचा पटका परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही. इथे चेंडू आला निर्धाव. इथे आला चेंडू निर्धाव. निर्धाव चेंडूच्या संगतीने धावफलक स्थिरावला. 1.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि 8 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्या जात आहेत. थोडंसं रनअपमध्ये व्यत्यय आपण पाहतोय. गोलंदाज अशोककडे पुन्हा स्टान्स घेऊन मात्र सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती ज्याच्यावरती दुसऱ्या षटकाचा विश्वास दाखवला आणि अद्यापर्यंत पाहायला गेलं तर विश्वासाला सार्थक अशी गोलंदाजी पाहायला मिळते. हा मात्र मोठा पगीट करायचा प्रयत्न डीपमध्ये काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे. फेकी देखील अचूक पाहायला मिळते आणि एक्सटेन्शनच्या मागे देखील एक्सटेन्शन चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 9 या धावसंख्येवरती. 42चा गौरव आपण पाहतोय पाठलाग करायचा आहे. पहिल्या मॅचला सहजरित्या तो पाठलाग झाला पण तो आता मात्र थोडासा तो धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडंसं मात्र हवी ठरत आहेत गोलंदाज वाशिवली टीमचे. धावा धावफलकावरती
फुलटॉस चेंडू आमंत्रण दिलं होतं आणि ते आमंत्रण स्वीकारलं देखील बॅट्समन आपण पाहतोय जगदीशने चेंडू मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला. 6 धावसंख्ये सेटेरी येतोय तो षटकार. षटकार आलाय बऱ्याचशा कालावधीनंतर हा षटकार अपेक्षित होता आणि तो षटकार मात्र आलाय. अक्षरशः पवेलियन बसणारे खेळाडू देखील म्हणत असतील, आमच्या मंचावरती बसणारे 12th मान देखील थोडेसे चिंतेमध्ये होते, कारण की एक तरी फटका येणं अपेक्षित होता. पाठीराख्यांना देखील तो फटका पाहिजे होता. तो फटका आपण पाहतो दुसऱ्या ओव्हरच्या 5व्या चेंडूवरती आलाय. इथे षटकाराच्या मदतीने 15 धाव फलकावरती लागला जात आहे. अजून भरपूर धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो वारदोली टीमला. हा देखील पुलटा चेंडू फक्त दिशा दिली आहे. थर्डमॅनमधून चेंडू काढलाय, ट्रॅव्हल देखील होतोय, क्षेत्रशः पलता आहेत, आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. इथे मात्र चेंडू अडवला जातोय. इथे 2 धावसंख्या कंप्लीट. 2च्या मदतीने षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त झाला आहे मैदानामध्ये आणि षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये वारदोली संघ जाऊन मात्र पोहोचला तो 17 या धावसंख्येवरती. आता उर्वरित 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही संघांच्या बाजूने 50-50% बॅलन्स सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती नरेश आपण पाहतोय. पहिल्या या एंडनी कॉमेंट्री बॉक्स एंडने मात्र 2 षटक फेकले. आता साई स्क्रीन एंडनी मात्र 2 षटक फेकण्यासाठी सज्ज झालेत. वाशिवली टीम पाहतोय आपण. आता मात्र नरेश गोलंदाजी ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलेत. समोर जगदीश आहेत. खराब चेंडू, अतिशय खराब चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. पंच सांगतायत जमिनीला हात समांतर केले आहे आणि 1 चान्स 1 बाउन्स देखील दिला आहे गोलंदाजाला. आपल्याला मर्यादा दिलेली असते, त्या मर्यादेमध्ये आपण गोलंदाजी करणं गरजेचे असते. अन्यथा त्या मर्यादेच्या पलीकडे आपण जाल तर आपल्याला दंडित देखील केले जाईल, हेच पंच दर्शवत असताना आपण पाहतोय मैदानामध्ये. धावसंख्या 1 अंकाने वाढली जाईल, जाऊन मात्र पोहोचेल ती 18 वरती. ओव्हर क्रमांक 3. आता 12 चेंडू 24ची गरज आहे, म्हणजे प्रतिषटक 12च्या सरासरीने धावसंख्या करायची वारदोली टीमला. दोन्ही 12th मॅन आपण पाहतोय मंचावरती बसून मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. गोलंदाजी मार्गवरती नरेश आपण पाहतोय. हा देखील अकुटब्याचा पुलचा धमाका खेचलाय की काय, तसाच झालाय. होता स्लॉट मध्ये फेकला, बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये. हा आला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. यूज इट हँडसम षटकार. यस पंच चला राखे. आता एक पंच कोणतरी या आपण. थोडस गोलंदाजाचं ऑब्जेक्शन आलंय. चला पंच स्टार्ट करा गेम. ऑब्जेक्शन आलाय गोलंदाजाच्या शैलीवरती.
तर आपण आता पुढील चेंडू पाहू शकाल. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतल्यानंतर चेक करू पंच. यस 2 मिनिटं आपण चेक करू. यस पंच आपण या. हरी सर आपण या. दोघांपैकी कोणतरी एकाने या. यस जर जो फलंदाजांनी गोलंदाजावरती आक्षेप घेतला होता तर अमान्य केलेलं आहे पंचांनी सांगितलं की परफेक्ट चेंडू डिलिव्हर्ड करत असताना गोलंदाज आपण पाहतोय. चला लगेच आपण फील्ड पोझिशन साजवा. वाशिवली संघ जो वर्दुली टीमनं मात्र जो ऑब्जेक्शन गोलंदाजावरती टाकला होता तो असफल ठरलेला आहे. त्याच कारणासह गोलंदाज जिथून गोलंदाजी करू शकतो हे देखील सांगत असताना पंच आपण पाहतो. इथे आला षटकार आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 मात्र पोहोचली आहे. ती तब्बल 24 वरती. आता येणारे उर्वरित 11 चेंडू आणि बीजासाठी पाहायला मिळत आहेत 18 धावसंख्येची गरज. 11 बॉल 18ची गरज आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती नरेश ज्याने पहिला चेंडू वाईट चेंडू फेस केला त्याच्यानंतर षटकार आला. आता 11 चेंडू 11ची गरज आहे. शिवम देखील आलेत आता आमचे.
शिवम देखील पाहतायत. हा देखील फटका दर्जेदार आहे, परंतु देशावरती क्षेत्ररक्षक ताईनाथ कोणती चुकी नाहीये. काऊ कॉर्नरला टिपली जाते शेल आणि संपवलाय बॅट्समन विजय इथे खेळ. वेस्ट साईडसाठी रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी आहे. इथून कॅच व्यवस्थितरित्या पकडलेले आहे की नाही याची शहानिशा केली जाईल. वेल जज कॅच. इथून फलंदाज बाद. विजयच्या पारीचा मात्र इथे अंत होतोय. समीकरणामध्ये बदल पाहायला मिळेल. 10 बॉलमध्ये आता 18 धावसंख्येची गरज आहे. अगदी महत्त्वाच्या वेळेवरती फलंदाज बाद होतोय. 10 बॉलमध्ये आता 18चं इक्वेशन स्क्रीनवरती तुम्ही पाहताय स्टार टेनिस वर्ल्डच्या वाहिनीद्वारे. फुलटॉस बॉल. बॅटची कडा घेत बॉल शॉर्ट थर्डमॅनमध्ये. रनआउटची शक्यता होती. इथून मात्र लेझी क्रिकेट. रन मिळते ती 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 अंकावरती. 42चं टार्गेट होतं. इथून जनार्दनचं कौतुक करावं तितकं कमी, कारण जनार्दनच्या बॅटमधून महत्त्वाच्या धावा आल्यात प्रथम सत्रात आणि त्या उत्तरार्धाच्या सत्रामध्ये थोड्या उपयुक्त ठरत आहेत. कारण इक्वेशन जर आपण पाहायला गेलो तर 9 बॉलमध्ये 17ची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये आपण पाहताय अंबेरवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट अंबेरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट पलसदरी. स्मिथ 11 अंबेरपाडा या नावानं आज अंबेरपाडा खेळताना दिसेल. पंचांकडे लावल्या अपील. पॅडवरती बॉल वेगानं आदळलाय. फलंदाज सेफ आहे पंच सांगत असताना. ऑफस्टिकची यष्टी कदाचित मिस करत होती या लाईनला आणि इथून पंच सांगत असताना नॉट आउटच्या स्वरूपात फलंदाज. रन मिळते लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1-1च्या मदतीने धावसंख्या 26 या आकड्यावरती. 7 बॉलमध्ये आता 16 या धावसंख्येची गरज आहे. महत्वाचा बॉल, निर्णायक बॉल, इम्पॉर्टंट बॉल ऑफ दिस मॅच. 7 बॉलमध्ये 16ची आवश्यकता असताना 8 बॉलमध्ये 16ची आवश्यकता होती. माफ करा, इथून निर्धाव बॉल येतोय. 7 बॉलमध्ये आता 16ची आवश्यकता आहे. महत्वाचा बॉल आहे. या मॅचचं खऱ्या अर्थानं क्रुशियल षटक फेकतोय. 7 बॉल 16ची आवश्यकता असताना फटका लाजवाब. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये अंतिम क्षणी चांगली फिल्डिंग. तोपर्यंत धावा मिळतायत त्या पूर्णपणे 2च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचते ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 अंकावरती. 42चा टार्गेट होता. तर येणारे 6 बॉल 14 धावसंख्येची गरज या सामना जिंकण्यासाठी. एकीकडे आपण पाहताय वाशिवली संघाला आणि एकीकडे 6 बॉलमध्ये 14 धावसंख्येची गरज आहे ती वारदोली संघाला. अंतिम षटकामध्ये जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती दिली जाईल? अंतिम षटकामध्ये 2 बॅटर एक चांगला खेळ करत सामना
विजयाच्या दिशेनं नेऊन ठेवतील का यावरती देखील लक्ष आहे. अंतिम 6 बॉलमध्ये 14 धावसंख्येची गरज असताना गरज आहे. वारदोली संघाला अप्रतिम गोलंदाजी होती वारदोली संघाची, परंतु महत्वाच्या क्षणी जनार्दनच्या बॅटमधून धावा आल्या. तर तिथून आता या सत्राचा विचार करत असताना 3 षटकांमध्ये 28 आहेत. आता येणारे 6 बॉल 14 धावसंख्येची गरज. सहा बॉल 14ची गरज. बॅटची काढा पाठीमागे वेल स्टॉप. चांगली फिल्डिंग केली आहे. किमान मी तर म्हणेल 4 धावा इथे वाचवल्यात. अप्रतिम फिल्डिंग. निर्धाव चेंडू आलाय 5 बॉलमध्ये आता 14. निर्णायक क्षणी हा सामना. नेल बॅटिंग फाईट. इथून सामना कोणताही संघ जिंकू शकतो. अशाच पद्धतीची लढाई प्रतिष्ठेची मैदानाच्या आतमध्ये 2 गाभं एकमेकाच्या विरोधात खेळत असताना इथून 5 बॉलमध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. स्लॉटमध्ये हा बॉल. क्षेत्ररक्षक नाहीये. वॅकंट एरिया. 1-2 टप्पा घेत क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय. जबरदस्त फिल्डिंग. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. इथून रन्स मिळत आहेत त्या धावफलकावरती. गौरव सांगतायत ते टोटल 2-2च्या मदतीनं धावसंख्या 30 या अंकावरती. आता अंतिम 4 बॉल 12 धावसंख्येची गरज आहे. काय सामना तुम्ही पाहताय. दोनही संघ हार मानायला तयार नाही त्या मॅचमध्ये. एकीकडे 4 बॉलमध्ये 12 करायच्या तर एकीकडे 4 बॉलमध्ये 12 धावसंख्या वाचवायच्या आहेत. कोणता संघ अंतिम क्षणी विजयाचा सिकंदर ठरेल त्यासाठी आता प्रतिष्ठा पणाला लागल्या मैदानाच्या आतमध्ये. तमाम क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत असताना मॅच देखील तितकीच रंगली आहे. मॅच देखील तितकीच खऱ्या अर्थानं झुंजले एकमेकांच्या अगेन्स्ट. आता 4 बॉलमध्ये 12चा अंतिम संघर्ष आहे. अंतिम टप्प्यात इथून कोणता संघ स्वतःवरती विश्वास ठेवत विजयाची झेप घेईल यासाठी चालू असलेली लढाई. अंतिम 4 बॉलमध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. लेफ्टी बॅट्समन ऑलवेज डेंजरस क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, परंतु ते प्रत्यक्ष कर्तृत्वात सिद्ध करावं लागतं आणि कर्तृत्वानं जो सिद्ध होतो तोच क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध होतो. 4 बॉल 12ची गरज असताना अप्रतिम बॉल हाताला. निर्धाव चेंडू येतोय विकेट किपरच्या हातामध्ये. शेष बॉलनं धावसंख्या आता थांबली आहे 30 या आकड्यावरती. आता अंतिम 3 बॉल 12 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉलमध्ये 12. इथून काय घडेल अंतिम या 3 बॉलमध्ये कोणता संघ जिंकेल. गोलंदाजी संघ खऱ्या अर्थानं थोडा फ्रंटफूटवरती आहे मॅचमध्ये, परंतु 3 बॉल यार्कर लेंथ. अप्रतिम बॉल हाताला. अलॉंग द कार्पेट वेगाने निघाला बॉल. क्षेत्ररक्षक येतोय. अप्रतिम फिल्डिंग. रन मिळते ती केवळ 1. आता 2 बॉलमध्ये 11 धावसंख्येची गरज. सामना संपलेला नाहीये. सामना कोणीही जिंकलेला नाहीये. या बॉलवरती या मॅचचं भवितव्य. 2 बॉलमध्ये 11 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. क्रिकेटमध्ये असे सामने जिंकताना देखील पाहिलेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या वतीनं आणि इथून 11 धावा डिफेंड होताना देखील पाहिलेत. आता 2 बॉलमध्ये 11. या स्पर्धेमध्ये कोणता संघ इतिहास घडवणार, कोणता संघ इतिहास रचणार यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई. 2 संघादरम्यान विजयाचा तास. 2 बॉल 11ची गरज असताना निघालाय बॉल. बॉलिंग ट्रॅकवरती फटका फसलाय आणि या मॅचपासून थोडासा लांब होत असताना बॅटिंग करणारा वारदोली संघ. जनार्दनचं कौतुक करावं तितकंच कमी या मॅचमध्ये. प्रवीण सुरुवातीला भरपूर सारे डॉट बॉल खेळला, परंतु जनार्दननं एक अप्रतिम इनिंग साकारत या मॅचमध्ये जीवित ठेवलं प्रथम सत्रात आणि त्याचाच फायदा उत्तरार्धाच्या खेळात करत असताना वारदोली संघाच्या अगेन्स्ट वाशिवली संघाला आपण पाहताय. 1 बॉल 11 औपचारिकता बाकी आहे. स्वीप केलाय बॉल. क्षेत्ररक्षक वेगन आलाय. बॉल सीमापार चौकार. 6 धावसंख्येनं हा सामना जिंकलाय. 42चा टार्गेट वाचवत असताना 6 धावसंख्येनं सामना जिंकलाय. तो वाशिवली टीमनं वारदोली टीम हा सामना गमावतोय. त्यांचं हार्ड लक. खऱ्या अर्थानं गोड कौतुक. नेक्स्ट मॅच इन ॲक्शनमध्ये स्मिथ 11 अंबेरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट
पलसदरी या दोन संघादरम्यानची मॅच. टॉस जिंकत पलसदरी टीमनं बॅटिंगचा निर्णय स्वीकारला. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. स्मिथ 11 अंबेरपाडा संघ. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वावरले आदरणीय योगेशजी ठोंबरे यांना मी विनंती करतोय व्यासपीठावरती उपस्थित व्हा. त्यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आदरणीय अनिलजी पारधी, आदरणीय गोमाजी पारधी यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांना सन्मानित करायचे. आदरणीय योगेशजी ठोंबरे यांना ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य वावरले ग्रामपंचायतचे सदस्य यांना सन्मानित करण्याची विनंती. हस्तांदोलन करत असताना दोन संघ ही सर क्रिकेटची शिस्त आहे. सामना कोणी जिंको कोणी हारो, इथे क्रिकेट जिंकतो हे सातत्याने आपण क्रिकेटमध्ये पाहिलं आहे आणि त्याचं जतन करत असताना या दोनही संघांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. वन द टॉस टीम पलसदरी अँड सिलेक्टेड द बॅट फर्स्ट. मागील मॅचमध्ये धावा डिफेंड झाल्या आणि त्याच अनुषंगानं बॅटिंगचा निर्णयाने धावा डिफेंड करण्याचा मानस आखला या मॅचमध्ये पलसदरी टीमनं. चला दोन्ही टीमचे 12th मॅन आदरणीय मारुतीजी वाघमारे यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आदरणीय रघुनाथजी पारधी यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाईल. प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट एका षटकामध्ये 5 धावा देत एक फलंदाजाला बाद करणारा, संकट काळात संकटमोचक म्हणून उभा राहणारा जनार्दन ठरला या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच. जनार्दन प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. मी मान्यवरांच्या शुभ हस्ते विनंती करतोय प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डने सन्मानित करा.